तर नमस्कार मंडळी, गावगाडा कॉमेडी चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण आज खास मुलाखत घेणार आहे. तर ती म्हणजे श्री विशाल शेवकर, गावगाडा कॉमेडीचे चॅनलचे ओनर. तर आपण आज खास त्यांच्याशी बातचीत करणार आहे, जाणून घेणार की त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता. म्हणजे मी तुमच्या चॅनलवर स्वागत करतोय. धन्यवाद. ॲक्च्युली आपल्याला आज इंटरव्ह्यू घेण्याचा योग आला आणि वेळ मिळाला, तो खूप महत्त्वाचा आहे. नक्की. तर तुमच्या जे गावगाडा कॉमेडीचे जे प्रेक्षक आहेत, सर्वांना एक आतुरता आहे की या चॅनलचे ओनर त्यांचं नेमकं जीवन प्रवास काय आहे, कसे म्हणजे गावगाडा कॉमेडी चॅनल आज इथपर्यंत आला आहे, तर नेमकं त्याच्याबद्दल त्यांना माहिती जाणून घ्यायची. म्हणजेच तुमच्याबद्दल तर कसं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत आलात, तसं कसा तुमचा जीवनाचा टप्पा होता ते तुम्ही थोडक्यात सांगा. पण त्याआधी तुमचं गाव कुठलं, घरात कोण कोण आणि कशी सुरुवात झाली यूट्यूबसाठी ते सांगा. नक्कीच. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला आणि मला संधी दिली. त्याबद्दल तुमचे मी पहिले आभार व्यक्त करतो आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांचे पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं. त्यांचे मानावं तितके आभार कमीच आहे. तर मी आज माझी संपूर्ण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो. माझं नाव आहे विशाल भाऊसाहेब शेवकर, कसबे सुकेने, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. हे माझं प्रॉपर गाव. आणि माझ्या कुटुंबामध्ये टोटल सदस्य आहेत 4. एक आई आहे, आईचं नाव सुमन, जी सुंदराबाई म्हणून आपल्या चॅनलवरती काम करते. अच्छा. त्यानंतर भाऊसाहेब शेवकर म्हणजे माझे वडील, जे कधीमध्ये आपल्याकडं येत असतात शूटिंगमध्ये. त्यानंतर भाऊ आहे माझा अमोल शेवकर, तर अमोल दाजी म्हणून तो फेमस आहे. आणि चौथा मी आहे. एकूण 4 सदस्य. आजी आजोबा आमचे वारलेले. आमची चौघांचीच फॅमिली सध्या. मोठा भाऊ अविवाहित आहे, मी पण सध्या अविवाहित आहे. अच्छा. तर म्हणजे यूट्यूबमध्ये तुम्ही कसा उतरलात, कसं तुमची सुरुवात झाली ते थोडक्यात सांगा. असं यूट्यूबमध्ये सुरुवात व्हायची. यूट्यूबबद्दल साधारणतः 2012ला मला कळलं होतं. अच्छा. का यूट्यूब वगैरे असं असतं. आणि यूट्यूबबद्दल मला थोडीशी माहिती भेटली होती. का यूट्यूब बघायचो मी 2012 पासून, त्याच्या अगोदर नव्हतं माहिती काय मला. मग 2013ला माझ्या भावाने म्हणजे अमोल, अच्छा, त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केला 2013मध्ये. तर तो असंच त्याचे कंटेंट करायचा, म्युझिकचे वगैरे असं. तर ते काही फार त्याला यश मिळालं नाही. 13, 14, 15, 16 2016मध्ये 2016मध्ये मधुकर कुठे 2016, 17, 18, 19 असं 2-4 वर्ष मग त्यांनी मधुकर कुठेंकडं एडिटिंगचं काम केलं. अच्छा. तर मधुकर कुटेंचं खूप चॅनल त्यावेळेस ट्रेंडिंग चालायचं. हो, नक्कीच. तर त्यांचे सर्व एडिटिंगचे व्हिडिओ हे अमोलकडे यायचे, म्हणजे माझ्या भावाकडे यायचे. अच्छा. आणि मी ते बघायचो आणि एन्जॉय करायचो. कॉम्प्युटरवरती एडिटिंग करायचं ना त्यावेळेस, मग कधी मध्ये मी पण त्याला एडिटिंग करू लागायचो. अच्छा, मग त्यावेळेस तुम्ही शिकले एडिटिंग? हा, तर एडिटिंगचा माझा पक्का पाया तिथं झाला. आणि नेमकं कसं पाहिजे, लोकांना काय पाहिजे, कसं काय, त्या गोष्टी मला त्यावेळेस ते समजून गेल्या. पण माझं स्वप्न वेगळं होतं आणि मग मी त्यात काही पडलो नाही, फार विशेष काही पडलो नाही. कधी मध्ये एन्जॉय म्हणून करायचो. मग नंतर मी कॉलेज लाईफमध्ये होतो जेव्हा, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो, त्यावेळेस मला खूप MPSCचा खूप नाद होता. अच्छा. स्पर्धा परीक्षेचा. आणि स्वप्न असं होतं का जर राजकारणात गेलो तर गावातला एकच पद पाहिजे, ते आपल्याकडे पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल सरपंच असेल, पूर्ण गाव मिळून एकच असतो. समजा ग्रामसेवक असेल, पूर्ण गाव मिळून एकच असतो. तलाठी असेल, बरोबर, 2-4 गाव मिळून एक राहतो. तर असं मला काहीतरी बनायचं होतं. म्हणजे लहानपणापासूनची माझी इच्छा होती. तर मी खूप अभ्यास केला आणि पहिली प्रिलिम दिली मी 2018ला, कोरोनाच्या पहिले. तर ती 2 मार्कावरून मी फेल झालो. अरे बापरे. MPSCची खूप प्रयत्न केले आणि थोडीशी परिस्थिती जरा नाजूक होती. माझी आई पुदिना कापायची आणि मग त्यातूनच मला ती पासला
बसच्या पासला वगैरे असे पैसे द्यायची ती. तर नंतर ते पण हे झालं होतं. मग नंतर खूप म्हणजे परिस्थिती अशी झाली का जे पास काढायला म्हणजे आणि लायब्ररीची फी राहायची 600 रुपये. 600 रुपये राहायची लायब्ररीची फी. तिथं पुस्तकं वगैरे पेपर वगैरे सगळं भेटायची तिथं. तर ते पण पैसे काही राहत नव्हते. मग त्यातून मग निर्णय घेतला मी का म्हटलं आता ना आपण काहीतरी व्यवसाय करू. अच्छा. मग आयुष्याचा तिथं थोडासा वेगळा टर्न गेला माझा. ॲक्च्युली मी ते सोडायला नव्हतं पाहिजे. आणि मग नंतर MPSC वगैरे सोडून मग इंजिनिअरिंगला गेलो मी कॉलेजला. अच्छा. तर तिथं मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. आणि नंतर मग 18-19 नंतर कोरोनाला आला. अच्छा. आणि नंतर ते कोरोनामध्ये सगळे भट्टीच बिघडून गेली शिक्षणाची माझी. ॲक्च्युली म्हणजे जी रुची होती, जी मला आवड होती ना, ती आवड सगळी निघून गेली. म्हणजे शिक्षणाविषयी मला गोडवाच राहिला नाही डायरेक्ट कधी 2019 नंतर. मग मग शिक्षण त्याच्यानंतर मी सोडूनच दिलं. 2020 मध्ये शिक्षण सोडून दिलं. म्हणजे तुम्ही जॉब वगैरेसाठी कुठे ट्राय केलं नाही? काही नाही केला. मी मोहाडीला सह्याद्री फार्म म्हणून इथं मी काम करायचो. पण ते कॉलेज आणि काम दोन्ही पण करायचो मी. अच्छा. त्यावेळेस ते दोन्ही एकत्रच करायचो. म्हणजे नाईट ड्युटी करायचो आणि सिक्युरिटीचं काम करायचो मी. अच्छा. म्हणजे सिक्युरिटीचं काम तुम्ही केलंय? हा, म्हणजे दीड वर्ष दिवस रात्र तुम्ही म्हणजे ड्युटी दिली? हा, कोरोनाच्याच काळामध्ये केलंय मी ते काम. तर 2019ला जेव्हा कॉलेज वगैरे सगळं गेलं नंतर मी जॉब बघितला. अच्छा. आणि बारीक होतो, तब्येत माझी बारीक होती. तर कोणी सिक्युरिटी म्हणून मला ठेवायला तयार नव्हतं. पण सिक्युरिटीमध्ये काम करायचं कारण एकच होतं का मला अभ्यास करता येईल. अच्छा. त्यासाठी मी ते काम निवडलं होतं आणि मी ते करायचो. पण नंतर हळूहळू त्यातून मग एक मध्यंतरी मग ते यूट्यूबवरतीच मी टाइमपास व्हिडिओ बघायचो काही वेगवेगळे. अच्छा. मग त्याच्यामधून मला ते बिझनेस आयडियाचे व्हिडिओचा खूप नाद लागला, खूप छंद लागला. अच्छा. मग तुम्हाला त्याच्यातून आयडिया मिळाली बा आपलं काहीतरी करायला पाहिजे. हा, मग बिझनेसच माझ्या डोक्यामध्ये फुल माइंडमध्ये सेट झाला. शिक्षणाची गोडवा डायरेक्ट गायब. अच्छा. मग त्याच्यानंतर मग काय केलं, मग याची सुरुवात केली, कुक्कुटपालन केलं. अच्छा. कुक्कुटपालन केलं. ते जवळपास 5-6 महिने केलं. म्हणजे हे काम करून म्हणजे तुमच्या गावी गेला तुम्ही? हां, सिक्युरिटीचं काम करून परत कुक्कुटपालन केलं. तर त्याच्यात पण काही यश मिळालं नाही. म्हणजे ते 5-50 रुपये भेटायचे एका कोंबडी मागं. आणि ती कोंबडी मी धरून द्यायचं माझ्या हाताने स्वतः. आता गावाजवळच आमची शेती. तर ती स्वतः हाताने धरून द्यायची कोंबडी. बाबा धर जाय खायला. आणि तिच्या मागं फक्त 5-50 रुपये भेटायचे. मग ते खूप मनाला वाईट वाटलं. म्हणलं अरे यार, हे 50 रुपयासाठी आपण म्हणजे निष्पाप जीव हे करतोय आपण. नक्कीच. ते माझ्या मनाला आवडलं नाही. मग त्यानंतर मी असं डिसिजन घेतलं का पुदिन्याचा व्यापार करायचा. अरे बापरे. पुदिन्याचा व्यापार करायचा. आणि त्याच वेळेस माझ्या भावाने यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याला खूप लवकर हे भेटलं. म्हणजे व्ह्यूज आले, प्रेक्षक जुळला खूप लवकर. त्याला खूप लवकर हे मिळालं. म्हणजे 2013चा संघर्ष त्याचा 2020 मध्ये मिटला. तर त्यावेळेस आम्ही मिरच्या लावलेल्या होत्या घरी आमच्या शेतीमध्ये. तर त्या मिरच्यामध्ये मी माझ्या आईवडिलांचा पहिला व्हिडिओ काढला होता. म्हणजे तुम्ही सहजच काढला व्हिडिओ? सहज काढला होता. आणि मग तो व्हिडिओ काढला आणि तो खूप ट्रेंडिंग गेला, पहिलाच व्हिडिओ. मग नंतर मग माझा भाऊ खूप रागावला माझ्यावर. त्याला सांगितलं नव्हतं आम्ही काय केलं म्हणून. तिघा मायलेकांनी, म्हणजे पप्पा, मम्मी आणि मी. तर मग खूप चिडला तो आमच्यावरती. फेसबुकला पण व्हायरल झाला आणि इकडं पण व्हायरल झाला. मग ते रागावल्यानंतर त्यांनी मग ते डिलीट करायला लावलं. ते आपले घरचे माणसं नाही करायचे म्हणे, असं तसं खूप. म्हणजे त्याला ते आवडलं नाही त्याला. त्यामुळे त्यांनी ते नाही करायला लावलं. आणि मोठा भाऊ असल्यामुळे मी पण ते नंतर युट्यूबचा नादच टाकून दिला 2020 मध्ये. म्हणजे परत तुम्ही युट्यूब मधून बाहेर आलो? मग त्याच्यानंतर मी काय केलं, पुदिन्याचा व्यापार केला काही दिवस. ते त्याच्यात पण काही हे भेटलं नाही मला. त्याच्यानंतर परत मग हे सिक्युरिटीचं काम सोडून दिलं.
आणि कोथिंबीर भाजीपाला हे ते त्याचं मी भाजी व्यवसाय चालू काम केला. चालू केलं. हा, भाजीपाल्याचं मग मुंबईला पाठवायचो वगैरे, तर पैसे भेटायचे, कधी लॉस जायचे, कधी कधी हम्म. म्हणजे प्रत्येक चढ दिवस चढ उतार होता. हा, कधी सोनं, कधी चांदी, तर कधी डायरेक्ट माती होऊन जायची. मग काय करावं. आणि नंतर नंतर एकदम बॅड कंडिशनमध्ये होतो, म्हणजे काहीच करण्याची इच्छा नव्हती राहिली. ना ना शाळा, ना काम, ना काहीच करायची इच्छा नव्हती. मग आमच्याकडे गाई होत्या 2-3. मग ते गाईचंच थोडंफार घरचं काम करायचो, चारा पाणी, काही दूध बीध काढायचं, असं तसं काम चालू राहायचं. तर अशीच एक आयुष्यामध्ये एका मुलीची एंट्री झाली, अच्छा माझ्या आयुष्यातली पहिली. अच्छा, नाव सांगा ती अशी म्हणजे जायची. प्रेक्षकांना पण कळेल बघ कोण व्यक्ती काय आहे. नाव नाही सांगू शकत. अच्छा ठीक आहे, ते आपण hidden नाव ठेवू. नाही सांगू शकत. चालतंय. तर ती ना आमच्या गोठ्याजवळून जायची अच्छा कॉलेजला. हां हां माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, काही नव्हतं. तर ती जायची आणि थोडीशी स्माईल द्यायची, आणि माझा टाइम आणि तिचा टाइम एकच राहायचा. बरोबर. मग हळूहळू मग माझ्या लक्षात आलं का ही लाईक करते हो आपल्याला, असं माझ्या बरोबर. लक्षात आलं. मग एकदा दोनदा मग मी तिला थोडंसं रिस्पॉन्स दिला माझ्याकडनं, आणि मग रिस्पॉन्स दिल्यानंतर तिने डायरेक्ट मला मेसेज टाकला पहिला. अच्छा स्नॅपचॅटवरती मेसेज टाकला. मग तिथून मग नंबर गेला, मग ते बोलणं चालणं झालं आमचं. म्हणजे माझी काही इच्छा नव्हती त्या याच्यामध्ये पडायची काही असं, पण ते सगळे आमच्याच नातेवाईकातले असल्यामुळं नक्कीच. मी असा विचार केला का, म्हणलं चला आता कोणाशी तरी आपल्याला लग्न करायचंय, पोरगी चांगली असेल तर पोरगी चांगलीच आहे, म्हटलं तर काही अडचण नाही. मग पहिलीच भेट तिची आणि माझी पहिली, म्हणजे तिचं माझं ठरलं का पहिली भेट हे करायची. मग मी म्हणलं आपल्यात पाहुण्या रावळ्यातली आहे, काही अडचण नाही. मग डायरेक्ट मम्मीला म्हटलं चल मंदिरात जायचं आपल्याला. मम्मीला सांगितलंच नाही काय पुढचं काय काय नाही. आणि एक आईची आणि माझ्या मम्मीची आणि माझी खूप चांगली बॉन्डिंग आहे, का कोणतीच गोष्ट लपत नाही आमच्यामध्ये, मम्मीमध्ये. तर मग पहिली भेट तिची आणि माझी मंदिरामध्ये माझ्या मम्मीच्या साक्षीने, वा पहिली भेट. आणि त्याच दिवशी मम्मीनी ठरवलं होतं का हीच आपली सून राहील असं. नक्कीच. पण ते खूप बॅड लक का, मी काही म्हणजे माझा काही बेस नव्हता काही. बरोबर, तुम्ही काही व्यवसाय करत नव्हते ना, काय काय काम. हा, पक्का बेस नव्हता काही. हम्म. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती का, नंतर मी मग भाजीपाल्यात नंतर ती मला काय बोलली का तू काहीतरी कर. बरोबर आहे, प्रत्येक मुलीची एक अपेक्षा असते काहीतरी करायला पाहिजे. तर ती म्हणे मी तुझ्याबरोबर कशी राहू शकते, पण आपल्याला अरेंज मॅरेज करायचंय बरोबर. नातेवाईकामध्ये आपण, पण तू काहीतरी कर. मग मी नंतर मग पिकअप गाडी घेऊन दिली मला भाऊनी, माझ्या अच्छा. भावाने पिकअप गाडी घेऊन दिली. मग भाजीपाल्याचा व्यवसाय मी खूप अतिप्रमाणात वाढवला. आणि अच्छा. ते कसं असतं माहितीये का, जर खायला गेलं हम्म. तर ते कधी कधी अपचन होतं. बरोबर. तीच गोष्ट माझ्यासोबत झाली. तर मुंबईमध्ये बरेचसे काही लोक असे जिथं पैसा माझा म्हणजे काही लोकांनी बुडवला, आहे. तर तिथं भरपूर माझं नुकसान झालं. म्हणजे एक भरोसा ठेवून लोकांना मी जो काही माल द्यायचो, म्हणजे जास्त प्रमाणात मी, म्हणजे तुमची एकंदरीत फसवणूक झाली त्या ठिकाणी. खूप 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 मोठी, जवळपास माझी 7-8 लाखाची फसवणूक झाली. मग त्यानंतर मग आम्ही काय केलं, फक्त वावरातले आम्ही उदाडे हे घ्यायचो, कोथंबीर, अच्छा. मेथी, हा उदाडे भाजीपाला घ्यायचो मी. बरोबर. मग ते मुंबईला जायचो मी, स्वतःच चालवायचो गाडी. तर तिकडून येताना गाडी चालवताना असंच मला झोप लागली, झोप होत नव्हती. आणि दुसरे लोक पाठवले तर ते तिकडं गपलत करून टाकायचे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी स्वतः जायचो. माझे वडील पण राहायचे माझ्यासोबत कधी कधी. तर वडील झोपले होते गाडीमध्ये, आणि पिकअप मी स्वतः ड्रायव्हिंग करत होतो. बर. ती गाडी डायरेक्ट त्या एका दगडावर गेली माझ्याकडून, मला कळालंच नाही. अच्छा, झोप लागून गेली होती, झोपेमध्ये झालंय झोपेमध्ये झालं. म्हणजे एकदम भारी. म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला रोडला हा असं म्हणाल काय हरकत नाही. हा, बरोबर. तर ती गाडी डायरेक्ट दगडावर गेली एका, आणि मला जेव्हा ती आवाज आला तेव्हा मला कळालं का अरे बापरे. मग त्या दिवशी नंतर माझ्या घरच्यांनी मला ते बंद करून टाकलं. अच्छा, मग तो व्यवसाय पूर्ण बंद. हा, ते बंद करून टाकलं. माझा भाऊ मला म्हणे तू आहे ना म्हणे
घरीच थांब मी आहे. आता त्याला त्याचं व्हिडिओ चालत होते त्याची चांगली, बरोबर. त्याला कमाई येत होती, अच्छा, त्याच्यामुळं मग तो मला काही हे नव्हता करत. बरोबर. म्हणजे आणि असं फोर्स नव्हता करत कामासाठी. हा, कामासाठी फोर्स नव्हता करत. मला कपडे लत्ते हे ते माझा बरोबर. स्वतःचा भाऊ मला पुरवायचं ते. तर मग मला पण मग घरात बसून बसून बोर व्हायचं, कारण नक्की. स्वप्न पाहिलेलं एक होतंय एक, आणि काय करावं हे सुचत नव्हतं मला. बरोबर आहे. आणि जे केलं त्याच्यात यशच मिळत नव्हतं. यशच मिळत नव्हतं. मग आता आणि त्यानंतर मग आता जी लव्ह स्टोरी सांगितली मागाशी मी, ह्या लव्ह स्टोरीचा मग हे झाला, नंतर खूप मोठा विस्फोट झाला. मग तिथून मग ते आमचं एकमेकाच्या घरी कळालं. हम्म. एकमेकाच्या घरी कळाल्यानंतर मग ते भांडणं तणणं हे ते बऱ्याच गोष्टी. त्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट आमची फॅमिली मिटिंग लावली त्या अच्छा. समोरच्या पार्टीने. आणि त्यावेळेस त्यांनी 2-3 वाक्य बोलले, ते मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. बर. ते म्हणे, त्या मुलीचा काका अच्छा. म्हणे, तू काय करतो, हम्म, हम्म, हम्म. काय करतो म्हणे. तर माझ्याकडे उत्तरच नव्हतं काही, पण मी करतच नव्हतो काही, काय उत्तर देणार आहे. बरोबर, नक्कीच काहीच उत्तर द्या, कारण तुम्ही काही काम करतच नव्हते. मी एकदम शांत राहिलो. बरं. माझे आई वडील भाऊ सगळे होते, त्यांचे पण होते सगळे. तर मला उत्तर देऊ शकलो नाही मी शांत बसून राहिलो. नंतर बापाने तिच्या वडिलांनी दुसरा प्रश्न केला. म्हणजे थोडंसं रागात होते ते, त्यामुळे बोलले असेल कदाचित, पण माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. ते म्हणे, काय तुझ्याकडे खायला आणि करडायला. अच्छा. असं तर खूप वाईट वाटलं मला ते. आणि माझ्या मम्मीचं एकदम चेहरा, सगळ्यात मला दुःख झालं ते माझ्या मम्मीच्या चेहऱ्याकडे पाहून झालं, कारण तिचा चेहरा एकदम उतरून गेला होता. ते आता आमच्यापेक्षा थोडेसे श्रीमंत असल्यामुळे त्यांनी ते नक्कीच हां. होतं, असं बऱ्याच ठिकाणी होतं. तर खूप वाईट वाटलं तो प्रसंग, म्हणजे आयुष्यातला माझ्या कधी न विसरणारा प्रसंग होता तो. ते झालं. मग नंतर जवळपास 2-3 महिने मी घरातच होतो. अच्छा. 2-3 महिने घरात. आणि माझा भावाने खूप मला सांभाळलं बरं का पहिल्यापासून. भाऊ काय म्हणायचा, तू घरीच थांब, तू काहीच काम करायचं नाही, काहीच नाही. मेंटली खूप टेन्शनमध्ये होतो मी. बरोबर. म्हणजे त्या पोरीला मी डायरेक्ट माझी बायको मानलं होतं आणि सर्वस्व मानलं होतं. मीच नाही, माझ्या आईने सुद्धा. नक्कीच. आणि हा. नेमकं ते सगळं अस्तव्यस्त झालं. आणि फक्त एकच कारण होतं, फक्त पैसा, बाकी काहीच नाही. मग पुढं काय झालं? 20 एप्रिल 2024ला अच्छा. माझं सगळं संपल्यात जमा होतं. म्हणजे आयुष्यामध्ये असं वाटलं होतं का सगळं संपलं, आपलं काहीच नाही राहिलं, आता अस्तित्वच नाही राहिलं डायरेक्ट. मग माझा मोठा भाऊ अमोल, तर तो म्हणे, आता तू काहीच करायचं नाही, गपचीप घरी बसायचं, काहीच करायचं नाही, दुसरं काम करायचं नाही, धाम करायचं नाही, काहीच नाही. आणि म्हटलं गाडी बिडी, म्हणे काहीच नाही करायचं, काहीच नाही करायचं. अच्छा. तुला जे लागलं ते मागून घ्यायचं आणि घरीच राहायचं. घरी खूप बोर झालं एकदम प्रचंड. एप्रिल मे. मग नंतर 18 जूनला माझा बड्डे असतो. अच्छा. तर 17 जूनला सकाळी माझी मम्मी, माझा भाऊ, सगळेजण मला म्हणे, तू आता भाऊ करतो ना तेच काम तुला करायचंय. अच्छा. आणि मग तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं नेमकं, म्हणजे ज्यावेळेस कळलं तुम्हाला युट्यूबमध्येच काम करायचंय, तर मग त्यावेळेस तुमची फिलिंग्स काय होती? हो, काहीच नव्हती, फिलिंग्सच नव्हत्या माझ्या, मरून जायला होतं सगळ्या. हा, पण तरी पण एक समजा. नाही, काहीच नाही. फक्त एकच फिलिंग्स राहिली होती का, फक्त माझी आई. बरोबर. बाकी कोणतीच फिलिंग नव्हती माझ्यामध्ये राहिलेली. फक्त आई म्हणते म्हणून आपल्याला ते करायचंय. बर. दुसरं काहीच नव्हतं राहिलेलं माझ्या आयुष्यामध्ये. मग आई म्हणे, आणि मी पण एवढा म्हणजे पोळेलो होतो ना बरोबर, का, नक्कीच. मी कुठल्याच कामाला नाही म्हणू शकत नव्हतो. हम्म, हम्म, हम्म. 17 तारखेला निर्णय घेतला. आणि हां, तर 17 तारखेला तो निर्णय घेतला. त्याचं कारण असं होतं, मग भाऊला म्हणलं, मग मला शूटिंग करायला मोबाईल लागेल, माईक लागेल, या गोष्टी, इक्विपमेंट्स लागतील व सर्व. हम्म. इक्विपमेंट लागतील, कसं करू म्हणलं मी. तर परमेश्वराने पण साथ दिली.
बजाज फायनान्सवरती मी मोबाईल वगैरे अच्छा. टू व्हीलर वगैरे घेतलेली होती पहिले. तर त्यांची ऑफर होती. तर ते पर्सनल लोन मला 1,63,000 रुपये मिळाला. अच्छा, वा. म्हणजे तुम्हाला बिझनेससाठी एक आधार मिळाला हो थोडक्यात. हा, आणि बजाज फायनान्स असं आहे का सकाळी केलं संध्याकाळी ते पैसे आपल्याला अकाउंटवरती जमा अच्छा. होतात. मग गेलो तिथं जवळ आमच्या पिंपळगाव ऑफिसला, त्यांना म्हणलं असंच आहे. तर आणि पैसे काहीच नव्हते माझ्याकडे, पेट्रोलला पण भाऊनीच पैसे दिले होते. आणि गेलो तर ते म्हणे होऊन जाईल म्हणे, 1,63,000 रुपयाची तुम्हाला ऑफर आलेली आहे म्हणे. मी एकदम खुश झालो नाही का, असं काहीतरी नवीन करायचं. मग त्यावेळेला मी ते लोन केलं आणि 18 तारखेला 55,000 रुपयाचा कॅश मोबाईल घेतला. अच्छा. 13. अच्छा, आयफोन. आयफोन. आणि 8,000 रुपयाचे डिजिटेकचे माईक घेतले. अच्छा. आणि लगेच 19 तारखेला शूटिंग चालू केली. वा. 19 तारखेला शूटिंग चालू केली. तर बॅड लक प्रत्येक गोष्टीत, माझा बॅड लक प्रत्येक गोष्टीत. सुरुवातीला 3 महिने चॅनलच मॉनिटाईज झालं नाही. अरे बापरे. 3 महिने डायरेक्ट चॅनलच मॉनिटाईज झालं, पैसेच येत नव्हते रुपये. आणि माझे जेवढे पैसे होते ना, याचा हप्ता पण होता आणि बाकी कलाकार लोकांना पैसे द्यायचे हे ते सगळं. म्हणजे मी परत आयुष्यामधून हारून चाललो होतो. पण माझा भाऊ म्हणायचा, तुला किती अडचणी होती, तू फक्त काम करत राह. बरोबर. मोठ्या भावाचा खूप आधार बरं का. आणि मम्मीचा आणि मोठ्या भावाचा, म्हणजे ते मला नेहमी ते आधार द्यायचं काम करत होते. मग शेवटी 4थ्या महिन्यामध्ये मग चॅनल माझा चांगला रन झाला. अच्छा. चॅनल जेव्हा रन झाला तेव्हा खूप खूप बरं वाटलं. आणि जे मागचे व्हिडिओ जे होते म्हणजे ते जे सुद्धा रन झाले. कमी चालले ते पण रन झाले. तेव्हा कुठं आयुष्यामध्ये असं वाटलं का नाही, सोन्याचा दिवस उगला बघ सोन्याचा दिवस आला. आणि त्यानंतर मग जे आपले मायबाप प्रेक्षक लोक जेव्हा कमेंटमध्ये टाकायचे गावगाडा असं तसं. अच्छा, व्हिडिओ त्यांना आवडायला लागले, कमेंट्स करायला लागले. हा, आवडायला लागले. आणि तेव्हा मग माझ्यामध्ये खूप एनर्जी प्राप्त झाली, खूप एनर्जी आली मला. नक्कीच. काम करण्याची इच्छाशक्ती खूप वाढली. आणि मग त्याचं जसं जसं मला त्या कामाप्रती प्रेम होत गेलं. आणि हळूहळू मग, आणि सगळ्यात महत्त्वाची ना, जी माझ्या फॅमिलीचा जो हॅपीनेस आहे, जो आनंद आहे ना, तर याच्या मार्फत मी जे पैसे कमवायचो, तर त्या पैशामुळे माझी फॅमिली खुश व्हायची. मग खूप भारी वाटायचं मला. बरोबर, नक्कीच. आणि मी 8-9 हजार रुपयावरती काम करणार माणूस, मला 25-30 हजार रुपये महिन्याला भेटायला लागले. मी अच्छा, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला 25 ते 30. खूप आनंदी व्हायचो. खूप आनंदी व्हायचो. आणि मग तिथून खूप म्हणजे इतकं भारी वाटायला लागलं का बस कधी मला. आणि तिथून खरी मग आयुष्य सुरुवात झाली. आणि आई वडील आणि परत हे फॅमिली, जे युट्यूब फॅमिली आपले, हे कमेंट करायचे आणि सांगायचे. तिथून खरी जीवनाची सुरुवात झाली तुम्हाला सांगतो. मग हळूहळू दप्पा मग खूप काम करत गेलो. नंतर डायरेक्ट गावगाडा ट्रेंडिंगला. अच्छा. 6 महिन्यानंतर. आणि तुमचं कामाचं शेड्यूल कसं होतं नेमकं, म्हणजे एका दिवसात किती व्हिडिओ बनवायचे, काय टीम कशी बनवली थोडक्यात? कसं आहे ऍक्च्युअली माहिती आहे का, माझा भाऊ मधुकर कुटेंकडे होता. आणि बाबूराव झालं, हे बाकीचे जेवढे कलाकार आहेत ना, हो, हे मधुकर कुटेच्या तालमीमध्ये तयार झालेले. अच्छा. हो, त्यांच्या चॅनलवर म्हणजे त्यांनी तयार केले. म्हणजे हे कलाकार आहेत ना, हे मातीतले कलाकार आहेत. आणि यांना घडवायचं काम मधुकर कुटेने केलेलं आहे. आणि हे मला रेडीमेड भेटले. मी केले काही तयार. म्हणजे चंपा मॅडम म्हणून आहे आमच्या, प्रेक्षकांना माहितीच. हा, तर त्या मॅडम, मी त्यांना पहिल्यांदा बोलवले. असे आहेत माझ्याकडे असे जे मी तयार केलेत त्याचे. बरं. म्हणजे नवीन लोकांना पण तुम्ही संधी दिली. हो, दिली. नक्कीच. आणि भावाचा सपोर्ट होता, सगळ्या कलाकार लोक म्हणजे टीम वगैरे सगळं होतं. टीमला मला काही असं फार असं हे करता कष्ट नाही झाले. फक्त विषय माझ्या मनाने राहायचे. अच्छा. विषय माझ्या मनाने राहायचे, त्याच्यामुळे एवढं काही फार वाटलं नाही काय असं. आणि जे तुम्ही विषय बनवले त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, जेणेकरून तुम्हालाही कळलं की प्रेक्षकांना काय पाहिजे. हो.
सुरुवातीला नाही मिळाला, पण नंतर हा मिळाला. अच्छा. नंतर मिळाला. म्हणजे तो माझा बॅड लकच राहायचा. प्रत्येक गोष्टीत मला यशच भेटत नव्हतं. तसं गावगाड्याबद्दलही झालं होतं. पण माझ्या भावानी माझ्या आईने मला नेहमी मोटिवेट करत आले, त्यामुळे ते शक्य झालं. अशक्य गोष्ट ती शक्य झाली. आणि मग त्यानंतर गावगाडा झाला. गावगाड्यानंतर अजून बाकीचे थोडेसे लोकांना काही डबल मिनिंगचे लागतात असे बरोबर. 4 चॅनल झाले. असे सगळे आता जवळपास म्हणजे सगळ्या टाईपचं तुम्ही कंटेंट बनवला हो, हिंदीचे जसं वगैरे प्रेक्षक असे. असेल तसं. तर आता साधारणतः माझे 8-9 चॅनल आहेत अच्छा, पेमेंटाला. 8-9 चॅनल. आणि साधारणतः आता काही प्रेक्षक असतात, जे प्रेक्षक विचारतात का साधारणतः तुम्ही किती रुपये कमावता? हा नाही, सगळ्या प्रेक्षकांना एक म्हणजे आतुरता असते की एखाद्या युट्यूबर बद्दल की तुम्ही किती कमावता. हं. तर युट्यूबचं आपल्याला नियमांचं उल्लंघन पण करता येत नाही. आपण किमतीमध्ये त्यांना नाही सांगू शकत, पण एखाद्या गोष्टीमार्फत तुम्ही सांगा त्यांना की नक्कीच म्हणजे त्यांना आयडिया येईल. नक्कीच नक्कीच. आणि प्रेक्षकांनो म्हणजे कसं आहे की अशी ठोक रक्कम सांगता येत नाही युट्यूबला, कारण युट्यूबची पण काही पॉलिसी आहेत. नाही मी बरोबर सांगतो ना. आता मला माहिती आहे युट्यूब बद्दल हम्म. बऱ्याचशा गोष्टी. तर साधारणतः 2 स्प्लेंडर घेऊ शकतो आपण कॅशमध्ये बरं, महिन्याला. महिन्याला. ओके, म्हणजे तुम्ही समजून जा. तर प्रत्येकाला सांगायची काही गरज नाही रक्कम. हम्म. आणि कधी कमी जास्त होत असतं, ते आपल्या कामावर डिपेंड आहे. हां, किती काम करतो, कसं करतो, कोणते व्हिडिओ नाही, कसे चालतात, बरोबर. काय चालतात. तर सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि 2 पैसे आल्यामुळं घरची फॅमिली खुश आहे. सगळ्या बरोबर, गोष्टी नक्कीच. एकदम सुरळीत चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. आणि आता माझ्याकडे पैसा आलाय, बरोबर. म्हणजे पैसा येतोय. मी काम काम करतोय गेल्या 2 वर्षापासून. तर पण जी गोष्ट म्हणजे पहिले करायला पाहिजे होती, मी कुठंतरी माझ्या मनाला असं वाईट वाटतं. बरोबर. तर ती गोष्ट जर माझ्याकडे पहिले असती समजा त्यावेळेला, तर कदाचित ती मुलगी मला मिळाली असती. तेवढं म्हणजे जीवनामध्ये मला सगळं भेटलं. आणि तिच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी मला काजलच्या रूपाने भेटली मुलगी पण. अच्छा. पण शेवटी कसं असतं माहितीये का, ते एक माझं स्वप्न होतं आणि हे रिअल झालं. शेवटी नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही, नाही. नक्कीच. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला नाही मिळत, कुठंतरी कमी असतेच. तसे तुम्हाला ती गोष्टींची कमी. हो, जीवनात मला सगळं भेटलं सर. तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये मला सगळं भेटलं. माझे एवढे म्हणजे ज्यांना मी गिनती करू शकत नाही, नक्कीच. एवढे माझे मायबाप प्रेक्षक मला भेटले. हम्म. एवढं प्रेम करणारे. आणि आईबाप मिळाले चांगले, भाऊ मिळाला चांगला. खरंच माझा भाऊ एक रामाची भूमिका त्यांनी पार केली माझ्या भावाने. तर तो जर नसता तर एवढा मोठा गावगाडा उभा नसता राहिला माझा. नक्कीच नक्कीच तुमच्या भावाचे तुम्हाला खूप सपोर्ट होता, म्हणून हो. तुम्ही आज इथपर्यंत आलात हो हे नक्की. प्रेक्षकांना कळालंय. हो. मी एक प्रश्न करू इच्छितो की गावगाडा ज्यावेळेस सुरुवात केला किंवा ज्यावेळेस तुमचं काम चांगलं चालू झालं, हम्म. तर थोडासा चढउतार प्रत्येक ठिकाणी असतो, प्रत्येक व्यवसायात असतो, तसं युट्यूबलाही असतो. त्या गोष्टी कशा फेस केल्या तुम्ही? जेव्हा व्ह्यूज तुमचे खाली गेले, मग काही मनात वाटलं का आता कसं होईल, काय होईल? अचानकच हम्म. म्हणजे साधारणतः आहे ना, गेल्या 4-6 महिन्यामध्ये ना 1-1.5 महिना असा होता का चॅनलला किती पण चांगलं कंटेंट टाका, किती चांगले व्हिडिओ टाका, चॅनलला म्हणजे डायरेक्ट 100, 200, 500 व्ह्यूज यायचे. म्हणजे अपेक्षाच नव्हती असं कधी होईल, हा, आणि अचानकच झालं. स्वप्नात पण वाटत नव्हतं. आणि मी म्हटलं काय चुकलं माझं, काही कम्युनिटी गाईडलाईन चुकल्या का काय. तर मी भावाला दाखवलं, म्हटलं आता माझा गुरु तोच, दुसरं कोणाला काय दाखवणार आहे. आणि बाकीचे इतर मित्रांना दाखवलं, तुम्हालाही फोन केला होता मी त्या नक्कीच. संबंधी. तर तुम्ही म्हणे का ते युट्यूबचं असतं ते अल्गोरिदम बदलत असतो, Algorithm. तर काही एवढं मनावर घेऊ नका. काम करत राहायचं बस. तुम्ही काही कॉपीराईट कंटेंट वगैरे नाही टाकले ना. मग मी म्हटलं नाही तसं काही नाही वगैरे असं. तर मग तिथे एक मोटिवेट झालो मी, का म्हटलं चला थोडं थांबून. आणि दुसरे काही चॅनल केले होते मी, जे डबल मिनिंगचे वगैरे होते, तर ते खूप ट्रेंडिंग चालू होते त्यावेळेला. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला तिकडं, म्हणजे ज्यावेळेस इकडं प्रतिसाद नाही मिळाला, पण तिकडे मिळत होता, खूप त्यामुळे त्याची काही एवढी तुम्हाला अशी म्हणजे उणीव भासली नाही. उणीव भासली नाही मला. त्याचं कारण होतं का इकडं मी ट्रेंडिंग चालू होते माझ्या अच्छा. अकाउंटवरती. आणि गेले 3 महिन्यात 100K. वा.
3 महिने 100K म्हणजे माझ्यासाठी एकदम मोठी गोष्ट होती ती. आणि खूप छान प्रवास चालू होता. पण त्या प्रवासामध्ये मला गावगाड्याचं एवढं काही असं वाटलं नाही. आणि नशिबाने साथ दिली. परत आपला चॅनल जसा होता तसा चालायला लागला. तर म्हणजे आज रोजी तुमच्या आता गावगाडा कॉमेडी चॅनलचे म्हणजे किती सदस्य झालेत सबस्क्रायबर तुम्ही? आता 1,67,000 आहे. अच्छा. आणि हे किती दिवसात झाले? साधारणतः 1.5-2 वर्षामध्ये. अच्छा. म्हणजे बघा 1,67,000 सबस्क्रायबर झाले, या मागं खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहेत, खूप त्यांनी दिवस रात्र झेललं आहे, तेव्हा हा प्रवास इथपर्यंत आला आहे आणि इथून पुढेही चांगल्या पद्धतीत चालू राहू. तर तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू शकता का? म्हणजे तुमचं काही मनातल्या गोष्टी, जसं तुम्ही काही कमेंट्स वाचल्या असतील, काही प्रेक्षकांना जर तुम्हाला सांगायचं असलं तर सांगा. नक्कीच प्रेक्षकांना सांगायचंच आहे मला. प्रेक्षकांनी ज्यावेळेस मी पडायचो त्यावेळेस ज्या काही कमेंट्स वाचायचो मी, त्या कमेंट्समुळं मला प्रत्येक वेळेला एक नवी ऊर्जा मिळायची. आणि ज्यावेळेस वाटायचं सगळं काही हरलंय आपलं समजा, तर त्यावेळेस मी लाईव्ह जायचो. अच्छा. लाईव्ह येऊन त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचे, बोलायचे ऑडियन्स सोबत. लाईव्ह जायचो आणि लाईव्ह गेल्यानंतर आहे ना, प्रेक्षक बोलायचे कमेंट्समध्ये का खूप खूप छान तुम्ही काम करता, असं करता तसं नक्कीच. करता. आणि लाईव्ह मध्ये मी नंबर्स देखील सांगायचो, तर ते फोन यायचे मला प्रेक्षकांचे. बरोबर. खूप भारी वाटायचं. त्यांची प्रतिक्रिया कळून तुम्हाला खूप भारी वाटत असेल बोलून. मग एक नवीन ऊर्जा मिळायची परत कामाला. हम्म. आणि दुसरे पण इतर चॅनल होते, त्याच्यामुळं एकदम पूर्णपणे मी वाहून गेलो या म्हणजे तुम्ही क्षेत्रामध्ये. बरोबर. आणि मग या क्षेत्रामध्ये वाहून गेलो. त्यानंतर दोघा भावांनी मिळून मग आम्ही याचा कारचा पण बिझनेस आपला, बरं. सेकंड हँड कार असतात आणि त्या आपण मॉलला लावत राहतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं काम करतो आम्ही. त्यातून पण चांगला पैसा भेटला आणि यूट्यूबमधून पण पैसे कमवतो. आता यूट्यूबमध्ये तुम्ही फुल टाईमच आहे सध्या, बरोबर. हो. साधारणतः 8 ते 10 चॅनलवर तुमचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता दुसरं काय बघायची तरी गरज नाही, कारण नाही. चांगलं इन्कम पण होतोय. तर यापेक्षा माणसाला अजून काय पाहिजे. आणि मी आणखी एक पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला, की जे सध्या तुम्ही आता कंटेंट बनवताय, तर तो कसं, म्हणजे त्यातलं सगळ्यांचं क्रेडिट कोणाला देणार तुम्ही, की या व्यक्तीमुळं माझा व्हिडिओ सध्या म्हणजे प्रेक्षक वर्ग बघतोय, हे हे कोणामुळे तुम्ही असं काही कलाकारांना कोणत्या एखाद्या क्रेडिट देऊ इच्छिता का? का हा कलाकार जर असेल तर माझा व्हिडिओ म्हणजे लोक प्रेक्षक चांगले बघतात, नसेल तर थोडाफार फरक पडतो असं काही? नक्कीच. म्हणजे काय मला म्हणायचं असं, की लोकप्रियता तुमच्या चॅनलवर कोणत्या कलाकाराची लोकप्रियता आहे हे त्याच्यावरून कळतं लगेच. तसं जर पाहिलं तर आहे ना, जो कोणी व्यक्ती माझ्या चॅनलवरती आजपर्यंत काम केलेलं आहे, तो प्रत्येक जण माझ्यासाठी सारखाच आहे. नक्कीच. आणि जर कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर बाबूरावचं काम अच्छा. एकदम भारी काम आहे. नक्कीच बाबूराव यांचे खूप सारे फॅन्स आहेत. म्हणजे युट्यूबला त्यांच्यामुळं म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाहायला लोक आवर्जून बघतात, त्यांची हो, कॉमेडी. हो. म्हणून आपण बाबूराव यांना क्रेडिट देऊ शकता तुम्ही. हो, बाबूराव, त्याच्यानंतर गजराबाई, अच्छा, गजराबाई. आमच्या सुगंधा मॅडम, हम्म. त्यानंतर चंपा मॅडम, तसे तर मग सर्वांना भरपूरच सगळेच कलाकार आहेत. जेवढे माझ्याकडलं जे काही आलेत ना माझ्याकडे, सगळ्यांनी अप्रतिम काम केलंय. शांता मॅडम, बोकळ्या मॅडम यांनी अप्रतिम काम केलंय सर्वांनी. पण काही आता शांता मॅडम आहे, त्यांनी स्वतः चॅनल चालू केला, त्यामुळे ते आपल्याकडे येते नाही. बरोबर. बोकळ्या मॅडम आहे, त्यांनी स्वतः चॅनल चालू केल्यामुळे ते येते नाही. अच्छा. तर अशा गोष्टी असतात. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, बाबूराव कलाकार देखील खूप सुंदर आहे, गजराबाई पण खूप सुंदर आहे. यांनी दुसऱ्या चॅनलवरती पण काम केलेले आहे. नक्कीच. पण डायरेक्टर काय काम काढून घेतो बरोबर. ते खूप महत्वाचं असतं. ते महत्वाचा विषय असतो. आता सलमान खान असेल, असे मोठमोठे जे हिरो आहेत त्यांचे पण पिक्चर फ्लॉप हा, झाले. नक्कीच. तुम्हाला जो कंटेंट बनवायचा आहे त्या संबंधित तुम्ही त्यांना मार्गदर्शन करूनच कंटेंट बनवता. हो ते एक कलाकार आहे, ते त्यांची कला दाखवणार. हो पण तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही करून घेता, म्हणून तुमचा कंटेंट आणखी लोकांना आवडतो. डायरेक्शन खूप महत्वाचं असतं. आणि मला ऍक्च्युली म्हणजे
कॅमेरा पुढं काम करण्यामध्ये फार असा इंटरेस्ट नाही आहे. बरोबर बरोबर म्हणजे मला एक ऍक्च्युली म्हणजे ऍक्टर स्वप्न नाही माझं. बरोबर. म्हणजे ऍक्टर म्हणून मला काम करायला आवडतच नाही पहिल्यापासून. पण काही रोल असे असतात का जिथं माणूस नसतो, मग त्यामुळे मी तिथं काम नाही करतो. जरी तुम्हाला तो रोल करावा लागतो. हा, मी काम करतो ते. बाकी माझी इच्छाशक्ती काही नसते त्या बाबतीमध्ये. अच्छा. पण माझं काम जेवढे काही माझे मायबाप प्रेक्षक आहे त्यांना आवडतं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्यांना माझं काम आवडतं. पण ज्यावेळेस मी कॅमेऱ्याच्या मागे असतो ना सर, तुम्हाला सांगतो, तर तो जो एपिसोड आहे, हम्म. तो एपिसोड माझ्या माइंडनी मला तो घेता येतो. बरोबर, नक्कीच. म्हणजे तुम्हाला जास्त लक्ष देता येतं ना त्यात. हा, आणि कॅमेऱ्याच्या अंडर असलो ना मी, आता माझं लक्ष कसं असतं माहितीये का, अरे हा अँगल असा पाहिजे, तो असा पाहिजे. हा, किंवा मग कॅमेरामन कसं घेतोय काय. माझं लक्ष पूर्ण तिकडे असतं. म्हणजे एक मन तिकडे असतं, एक मन इकडे असतं, सगळी गडबड होऊन जाते. कामाचा जो हे काय असतो ना क्वालिटी, ती क्वालिटी जात नाही. त्यामुळं मी जास्त करून कॅमेऱ्यामध्ये येत नाही. नाही, नक्कीच. तुम्हाला जर समजा तुम्ही दुसऱ्या कलाकारांना प्राधान्य देऊ शकता तुमच्या चॅनलवर, हो, असं काही नाही की तुम्ही कामच करायला पाहिजे. नक्कीच. नक्कीच. तर साधारणतः आता सध्या तुमच्याकडे किती कलाकार आहेत, म्हणजे किती कलाकार तुमच्याकडे आज पोट भरतात? 10 ते 12 लोक. वा. पहा मित्रांनो, की आज या चॅनलवर कमीत कमी 10 ते 12 कलाकार काम करतात. म्हणजे फक्त कोणाच तरी फक्त फक्त गावगाडा. म्हणजे आज 10 ते 12 लोकांची रोजीरोटी चालू आहे, हे खूप महत्वाचा भाग आहे. एका काळी त्या व्यक्तीला त्याच्या रोजीरोटीची चिंता होती, आज तो व्यक्ती म्हणजे इतर 10 जणांना त्याचं म्हणजे कामात इन्व्हॉल्व करतोय. म्हणजे एक मोठं श्रेय देतो. हे फक्त गावगाड्यात झाले. आणि इतर जे चॅनल इतर चॅनलसाठी पण वेगवेगळे इतर जे चॅनल आहे, तर ते चॅनल म्हणजे तसं पाहिलं तर तसं मी पाहिजे. रोजगार म्हणून लोकांकडे कामाला जायचो अच्छा. स्वतःचा, म्हणजे माझ्या एकट्याचा. तर आज साधारणतः माझ्याकडे सगळे चॅनल मिळून आणि बाकीचे इतर दुसरे कामं आहेत, ती कामं मिळून माझ्याकडे 50 लोक पोट भरतात वा. ह्या मिनिटाला. आणि माझं पहिल्यापासून एक धोरण आहे. पहिल्यापासून मी अवघड बाजू स्वीकारत आलोय. नक्कीच. माझा स्वभाव आहे. म्हणजे जे काही दिव्यांग लोक आहेत यांना काम देणं, ज्या लोकांना काम होऊ शकत नाही अशा लोकांना काम देणं, नक्कीच. गरजूवंत लोकांना. किंवा त्याच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे, काहीतरी आहे. नक्कीच त्या गोष्टी पण मी लक्ष देतो. नक्कीच. तुमच्या चॅनलच्या मार्फत जे खेड्यातले जे कलाकार आहेत, ज्यांना कुठंतरी सोर्स मिळाला नाही आपली कला दाखवायचं, असं विशाल सरांनी त्यांच्या चॅनलवर घेऊन त्यांना कला सादर करण्याचं एक साधन उपलब्ध करून दिलं. एक त्यांना त्यांची कला सादर करण्याची एक जागा निर्माण करून दिली, असे हे विशाल सर. तर नक्कीच खूप मोठं म्हणजे एक गोष्ट सांगू इच्छितो मी, का मला गजराबाईचं काम खूप आवडतं. अच्छा. म्हणजे सगळ्यांपेक्षा तुम्हाला गजराबाईचं काम आवडतं? मी तिचा बिग फॅन आहे. अच्छा. म्हणजे गजराबाई आता हा जर पॉडकास्ट जर बघत असतील ना, नक्की त्यांना पण भारी वाटेल. आणि तिचा मी रिस्पेक्ट पण खूप करतो. म्हणजे एक जर साधारणतः बोलायचं जर ठरलं ना, तर एक साईडला माझी आई आणि एक साईडला ती. नक्कीच. म्हणजे आता एपिसोड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, पण तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. त्याचं कारण पण आहे, ती काम करताना कधीच असं काम म्हणून करत नाही, स्वतःच असल्यासारखं करते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ती आहे ना गाव मातेची सेवा करते. त्यामुळं ती खूप, मला तिचं काम आवडतं. म्हणजे तिच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आले, आता इंटरव्ह्यू मध्ये बघितले आपल्या प्रेक्षकांनी. आणि प्रत्येक वेळी मी तिला जेवढा माझ्याकडून सपोर्ट करता येईल तेवढा मी सपोर्ट केलेला आहे. निश्चितच. फार म्हणजे गाई घेण्यापासून. वा. हा, म्हणजे जे काय असेल ते ज्यावेळेस त्यांना गरज लागली त्यावेळेस तुम्ही त्यांना आणि सपोर्ट केला. मॅडमनी ते इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं सुद्धा, काही जे काही गोटा बिटा हुआ ओके, माझ्यामुळे त्यांनी मला ते क्रेडिट दिलं. नक्कीच. तर ठीक आहे, खूप वेळ झाला. आपण एक शेवटचा प्रश्न विचारू. आता तुमचं युट्यूब लाईव्ह सेट झालंय, तुम्ही घर पण घेतलंय, सर्व काही तुमचं आता व्यवस्थित आहे. आता तुमचं लग्नाचं काय, म्हणजे लग्नाचं काय नियोजन आहे नेमकं पुढे, आता कसं काय लग्नाचं नियोजन? लग्न ऑलरेडी फिक्स झालेलं आहे आता. ओके. हा, म्हणजे प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे.
लग्न फिक्स झालेलं आहे. आपल्याच टीममधली काजल काजल मॅडम अच्छा अच्छा. यांच्यासोबत मी विवाह करतोय. अच्छा आणि काजल मॅडमची चॉईस मी आहे. अच्छा. त्यांचं नक्कीच. माझ्या म्हणजे त्यांनी मला माझं आणि ती लव्ह स्टोरी मी नंतर सांगेल. अच्छा, ते नंतर येईल. पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोघाला बघितलंय, तर खूप छान केमिस्ट्री तुमची आणि खूप छान असं वाटतं दोघांचं कॅरेक्टर. नक्कीच नक्कीच. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो का येत्या 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 विवाहाचा शुभमुहूर्त आहे आमच्या काजलचा आणि माझा. तर अच्छा. आमचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तर आपण सर्वांनी विवाहाला उपस्थित राहून आमच्या विवाहाची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती आहे. आणि आग्रहाचं निमंत्रण पण आहे सर्वांना. सर तुम्ही पण या. नक्कीच. आणि माझे ज्या प्रेक्षकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आज इंटरव्ह्यू घ्यायपर्यंत, बरोबर. मी घेतले आमच्या कलाकारांचे इंटरव्ह्यू, माझा इंटरव्ह्यू कोणी घेतला नाही आजपर्यंत. तर जे काही योग आले आपली, तर प्रेक्षकांनी इथपर्यंत मला पोहोचवलं म्हणून ते योग आले. त्याला एक त्यांनी मला बनवलं. नक्कीच. तर त्यांचे सर्वांचे आभार आहे. आणि लग्नामध्ये सर्वजण जर आले, प्रेक्षक जे काय आहेत, तर लग्नामध्ये जर आले तर मी प्रत्यक्ष स्टेजवर उभा राहून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. नक्कीच. म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. हो. आनंद म्हणजे 2 शब्दात मांडू शकत नाही असा आनंद होईल मला. चला तर ठीक. तुम्हाला आणि काजलला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं लग्न एकदम चांगलं हो, मस्त हो. आम्ही ते बघणारच आहोत, तर काय हरकत नाही, प्रेक्षकही बघतील. नक्कीच नक्कीच. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं की म्हणजे गावगाड्या चॅनलचे जे ओनर आहेत विशाल शेवकर, त्यांचा प्रवास आत्तापर्यंत त्यांनी सर्व सांगितला. हा एक हृदयाला भिडणारा आहे. म्हणजे त्यांनी त्यांची सगळी कथा याच्यामध्ये सांगितली, जे एवढं कोणी सांगत नाही, पण त्यांनी पूर्ण झिरोपासून सांगितलं, जे खरं आहे ते सांगितलं. आणि नक्कीच तुम्हाला त्यांची ही कथा आवडली असेल तर जाता आता एक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि असंच प्रेम देत राहा गावगाडा कॉमेडी चॅनलला. आणि कमेंट्स करून नक्कीच कळवा. हां, कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला यांची स्टोरी कशी वाटली, काय वाटली. आणि 3 तारखेला लग्नाला सगळे या, ही सर्वांना नम्र विनंती. ओके. धन्यवाद.